जसं आपण इथे राजगृहाचा इतिहास बघितला की त्यावेळेचं जे मगध राज्य होतं त्या मगध राज्याची ही राजधानी होती. अगदी त्याचप्रमाणे जे श्रावस्ती आहे हे श्रावस्तीसुद्धा त्यावेळेचं एक राजधानीचं शहर होतं. जसं ते मगध राज्य आहे अगदी त्याचप्रमाणे आणखीन एक राज्य होतं, त्या राज्याचं नाव होतं कोशल. कोशल राज्याची राजधानी. या कोशल राज्याचा राजा होता बघितलेला आपण कोशला देवीचा भाऊ, त्याला कोशल नरेश म्हणायचे. कोशल नरेश प्रसेन्नजीत आणि अजातशत्रूचा मामा. म्हणजे याची जी बहीण होती कोसला देवी, राजा प्रसेन्नजिताची बहीण कोण? कोसला देवी आहे ना. कोसला देवीचा मुलगा अजातशत्रू, म्हणजे हा कोण झाला? अजातशत्रूचा मामा झाला. पण हा अजातशत्रू एवढा महत्त्वाकांक्षी होता की त्याने याच्यावर सुद्धा हमला केला राज्यावर, हे राज्य काबीज करण्यासाठी. म्हणजे मामाला पण सोडलं नाही, म्हणजे मामाच्याही राज्यावर हमला करून मामा के राज्य पे हमला किया. फक्त एकच राज्य होतं जो जिंकू शकला नाही. कोणतं? राजा अजातशत्रु. बस एक ही राज्य ऐसा था जिसको कभी जीत नहीं सका. वज्जींचं राज्य. आणि त्याकरिता राजा अजातशत्रूंनी वर्षाकार ब्राह्मणाला पाठवलं होतं भगवान बुद्धाकडे जाऊन ये की भगवान बुद्धांचं काय मत आहे. तर ते प्रसंग आज 7 अपरिहार्य धम्माचा उपदेश केला ना, तेव्हा तो उपदेश तिथे केलेला आहे. असो, तर कोशल राज्याची राजधानी श्रावस्ती आणि श्रावस्तीचा राजा होता राजा प्रसन्नजीत. कोशल नरेश राजा प्रसन्नजीत. श्रावस्ती बौद्ध इतिहासामध्ये श्रावस्ती हे शहर यासाठी महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी भगवान बुद्धांनी 25 वर्षावास केलेले आहेत. भगवान बुद्धांनी श्रावस्तीमध्ये 25 वर्षावास केले. यापैकी या 25 वर्षावासांपैकी 19 वर्षावास जेतवनामध्ये केले. अनाथपिंडकाने दान दिलेलं जेतवनात तिथे 19 वर्षावास केलेले आहेत. आणि अगदी त्याच्या बाजूलाच विशाखा उपासिका महाउपासिका विशाखाने दान दिलेलं पूर्वाराम विहार आहे. त्या पूर्वाराम विहारामध्ये 6 वर्षावास केले होते. असे एकूण 25 वर्षावास भगवान बुद्धांनी या ठिकाणी केलेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या अर्थी भगवान बुद्धांनी इथे 25 वर्षावास केले म्हणजे सर्वाधिक वास्तव्य भगवान बुद्धांनी कुठे केलं? श्रावस्तीमध्ये केलं. अर्थातच सर्वाधिक उपदेश श्रावस्तीमध्ये झालेले आहेत. अर्थातच सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटनासुद्धा याच श्रावस्तीमध्ये झालेल्या आहेत. जसं एक महत्त्वाची घटना कोणती आहे? उदाहरणार्थ अंगुलीमाल. है ना. अंगुलीमालाची घटना कुठं घडली? या श्रावस्ती नगरीमध्ये. त्यानंतर ती पोटाला हे बांधून देते चिंचा नारीची घटना, ती सुद्धा श्रावस्तीमध्ये घडलेली आहे. आणखीन पटाचारा, आणखीन तिसा गौतमी, अनेक घटना आहेत. अनेक म्हणजे आपण काही म्हणजे फक्त माहिती असलेल्याच आपण या घटना लिहिल्या. आपण जर इतिहासाचं अध्ययन केलं तर अनेक घटना या श्रावस्ती नगरीमध्ये जेतवनामध्ये किंवा पूर्वाराम विहारामध्ये घडलेल्या आहेत. देवदत्ताचा मृत्यूसुद्धा इथेच झालेला आहे श्रावस्तीमध्ये, आहे की नाही. सोबतच महामंगल सूत्राचा उपदेश कुठे आहे? एवं मे सूतं एकं समयं भगवा सावत्थियं विहरती. कुठे? अनाथपिंड कस्स जेतवने आराम आहे. अनेक सुत्तांचा उपदेश म्हणजे अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना या श्रावस्ती नगरीमध्ये घडलेल्या आहेत. आपण जेव्हा इतिहासाचं अध्ययन करू, श्रावस्तीचा इतिहास पाहू, त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या महत्त्वाच्या घटना तुम्हाला असेंबल करता येतील. त्यापैकी काही महत्त्वाच्या घटना आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. हे जे जेतवन आहे हे जेतवन कुणी दान दिलं होतं? अनाथपिंडकाने. आणि पूर्वाराम विहार कोणी दान दिलं? महाउपासिका विशाखा. तर हा जो अनाथपिंडक आहे हा श्रावस्तीचा एक श्रेष्ठी होता.
आणि राजा प्रसन्नजिताच्या राज्यातील तो एक कोषाध्यक्ष होता, खजिनदार, हिशोब करणारा, तिथं जो काम करायचा. तर ज्यावेळेस हा त्याच्या बहिणीकडे राजगृह नगरीला गेला होता, याची बहीण राजगृह नगरीला राहत होती. तर राजगृह नगरीला गेल्यानंतर त्याने तिथे बघितलं की सगळी धावपळ सुरू आहे, मंडप टाकणं सुरू आहे, जेवण बनवणं सुरू आहे. तर त्याने विचारलं की हे काय सुरू आहे. तर त्याचे जे जावई होते, बहिणीचा नवरा, तो अनाथ पिंडकाला सांगतो की अनाथ पिंडक, उद्या आपल्याकडे साक्षात भगवान बुद्ध येणार आहेत. तर भगवान बुद्धांचं नाव ऐकल्याबरोबर याच्या मनामध्ये धम्म संवेग उत्पन्न झाला. भगवान बुद्ध, बुद्ध शब्द ऐकल्याबरोबर त्याच्या मनात संवेग उत्पन्न झाला. कारण हा जो अनाथ पिंडक लहान होता, तर लहान असताना यांनी ब्राह्मणांकडून ऐकलं होतं की कल्पवर्षानंतर एकदाच बुद्ध जन्मास येतात आणि त्यांचं दर्शन हे फार दुर्मिळ असते. तर त्याला त्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदा बुद्ध शब्द ऐकायला मिळाला, त्याचं दर्शन होणार या इच्छेने तो इतका म्हणजे व्याकुळ झाला की तो तेव्हाच निघाला बुद्धाचं दर्शन करायला. कुठे? त्या वेळूवनामध्ये. पण तो म्हणे की थांब थांब, उद्या आपल्याकडेच येणार आहेत भगवान बुद्ध. तर उद्या बुद्ध येणार आहेत, उद्या बुद्ध येणार आहेत, ह्या विचाराने त्याला रात्रभर झोप लागली नाही. अनेक वेळेस उठायचा, झाली का सकाळ? नाही, रात्र पुन्हा झोपायचं, पुन्हा उठायचं, झाली सकाळ? नाही, पुन्हा झोपायचं. रात्रभर त्याला झोप लागली नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच तो भगवान बुद्धांना भेटण्यासाठी वनामध्ये गेला. मग तिथे भगवान बुद्ध विहार करीत होते. भगवान बुद्धांनी सांगितलं की अनाथ पिंडका ये. भगवान बुद्धांनी माझं नाव घेऊन मला हाक मारली. आश्चर्यचकित झाला तो, प्रसन्न झाला. आणि त्यावेळेला भगवान बुद्धांनी अनाथ पिंडकाला अनित्य, अनात्म आणि दुःख हे या गंभीर तत्वांचा उपदेश केला होता. हे फार महत्त्वाचं आहे, कारण बुद्ध कधी डायरेक्ट असा गंभीर उपदेश करत नाहीत. पण तिथे अनाथ पिंडकाला अनित्य, अनात्म, दुःख, आत्मावाद, ईश्वरवाद या तत्वांवरती उपदेश अनाथ पिंडकाला केला होता. अनाथ पिंडक फार आनंदी झाला आणि त्याच्यानंतर तो म्हणाला की भगवान, पुढील वर्षावास माझ्या श्रावस्ती नगरीमध्ये करावा. तर त्यानंतर जेव्हा तो परत श्रावस्ती नगरीमध्ये आला, तर त्याने जेत कुमार राजाचं जे जेतवन होतं ते जेतवन विकत घेतलं श्रावस्ती नगरीमध्ये. कारण ते जे वन जे आहे, विहार, ते नगराच्या अगदी खूप लांबही नसावं आणि नगराच्या एकदम आतमध्ये पण नसावं. तर ते जे जेतवन होतं त्याने त्या पूर्ण जमिनीवर सोन्याच्या मोहरा अंथरून ती जागा विकत घेतली. आणि त्या जागेवर त्यांनी विविध विहार बांधले, कुट्या बांधल्या, पाण्याची व्यवस्था केली, तिथे ते शतपावली करण्यासाठी व्यवस्था केली, सर्व प्रकारची व्यवस्था केली. आणि मग जेव्हा भगवान बुद्ध आले, तर भगवान बुद्ध आल्यानंतर भगवान बुद्धांना अनाथ पिंडकांनी ते जेतवन दान दिलं. अशा प्रकारची एक प्रेरणादायी कथा अनाथ पिंडकाची आहे, जेतवन दान देण्याची आहे. तर अनाथ पिंडक हा दानकर्त्यांमध्ये दानशूर महाउपासक होता. अगदी त्याचप्रमाणे ही जी विशाखा होती, ही विशाखासुद्धा भगवान बुद्धांना या पूर्वाराम विहाराचं दान करते. कारण ती जायची ना नेहमी, जेतवनामध्ये जात असते ती नेहमी बुद्धांचं प्रवचन ऐकण्यासाठी. इथे जेव्हा ती जेतवनामध्ये गेली, तर तिने बघितलं की तिच्या अंगावर सगळं सोनं चांदी आहे. अरे, विसरले मी काढायचं. तर ती आपलं सोनं वगैरे काढून ती असं बाजूला ठेवून देते. आणि मग उपदेशमध्ये एवढी ती मग्न होते, नंतर तिला आठवणच राहत नाही की मी ते सोनं इथं काढून ठेवलेलं आहे. की तशीच परत येते. मग आपल्या दासीला म्हणते की जा, जेतवनामध्ये जा आणि त्या ठिकाणी मी माझं सोनं काढून ठेवलेलं आहे ते घेऊन ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर ते त्या ठिकाणी नसतील तर तू परत तशीच आहे. कारण याचा अर्थ कोणत्या तरी भिक्षूंचा हात त्याला लागलेला आहे. तर ते भंते आनंद असतात ना, भंते आनंद ते त्याला उचलून ठेवत असतात बाजूला, कोणाचं तरी असेल म्हणून. तर जेव्हा ती दासी जाते तर पाहते तिथे नाही आहे, तर आनंद सांगतात मी ते बाजूला ठेवलेलं आहे. तर विशाखा ते जे सोनं त्या ठिकाणी ठेवलेलं असते ते सोनं परत विकत घेते. 9 कोटीचं सोनं असेल, 9 कोटीचं सोनं. ते 9 कोटीचं सोनं परत विकत घेते. पुन्हा 9 कोटी खर्च करून पूर्वाराम विहार बांधते
आणि पूर्वाराम विहार जेव्हा ती दान करते बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला, तर जो सोहळा जो कार्यक्रम तिने आयोजित केला होता त्याकरिता परत ती 9 कोटी खर्च करते. अशा प्रकारे 27 कोटी खर्च करून विशाखा हे पूर्वाराम विहार निर्माण केलेलं आहे. 27 कोटी, 9 कोटी 9 कोटी 9 कोटी 27 कोटी खर्च करून तिने हे पूर्वाराम विहार बांधलेलं आहे. आणि तिने सुद्धा हे पूर्वाराम विहार भगवान बुद्ध भिक्खू संघाला दान दिलं. म्हणून ती सुद्धा दानकर्त्यांमध्ये, उपासिकांमध्ये महादानी, महाउपासिका म्हणून प्रसिद्ध झाली. जेव्हा आपण आज श्रावस्ती नगरीमध्ये जातो तर त्या ठिकाणी आपल्याला एक वृक्ष पाहायला मिळतो, बोधी वृक्ष. थोडं आतमध्ये गेल्यानंतर एक थोडासा असा जीर्ण झालेला, थोडं जीर्ण अवस्थामध्ये आहे ते एक बोधिवृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. त्या बोधिवृक्षाला त्या ठिकाणी आज आनंद बोधिवृक्ष म्हणतात. आनंद बोधिवृक्ष. अनाथपिंडक भगवान बुद्धांना म्हणाला की जोपर्यंत भगवान आपण इथे राहता, विहार करतात, तोपर्यंत नेहमी उपासक येतात, उपदेश ग्रहण करतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही विहार करण्यासाठी दुसऱ्या नगरामध्ये जाता त्यावेळेस मात्र तुमच्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी मन लागत नाही. हे असं काहीतरी असावं की ज्यामुळे आपली स्मृती नेहमी आमच्या मनामध्ये राहावी. तर तेव्हा भंते आनंद पुढाकार घेऊन बुद्धगयाच्या बोधी वृक्षाची एक शाखा श्रावस्तीमध्ये आणतात आणि त्या शाखेचं रोपण येथील जेतवनामध्ये करतात. आणि म्हणून बुद्धगयाच्या बोधिवृक्षाची एक शाखा भंते आनंद यांच्या पुढाकारामुळे तिचं रोपण केल्यामुळे त्या वृक्षाला आनंद बोधी वृक्ष असं म्हणतात. आजही तो हा वृक्ष त्या ठिकाणी थोडंसं जीर्ण अवस्थेमध्ये आपल्याला दर्शनामध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतो. आनंद बोधी वृक्ष हा वृक्षाचा सुद्धा एक महत्त्वाचा इतिहास आहे. भंते आनंद यांच्या पुढाकारामुळे त्या वृक्षाचं रोपण त्या ठिकाणी कर. या मध्यम निकायामध्ये एकूण 152 सुत्त आहेत. आहे ना, तिसरा ग्रंथ आहे ना सुत्त पिटकातला तिसरा ग्रंथ मध्यम निकाय, दुसरा आहे ना. सुत्त पिटकातील हा दुसरा ग्रंथ आहे मध्यम निकाय. या मध्यम निकायामध्ये एकूण 152 सुत्त आहेत. या 152 सुत्तांपैकी जवळपास 62 सुत्तांचा उपदेश या जेतवनामध्ये केलेला आहे. संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय किंवा खुद्दक निकाय सुद्धा अशा सर्व सुत्त पिटकातील सर्व सुत्तांपैकी जवळपास 3/4 सुत्तांचा उपदेश याच श्रावस्ती जेतवनामध्ये भगवान बुद्धांनी केलेला आहे. श्रावस्तीच्या धार्मिक सौंदर्यामध्ये आणखीन भर घालणारी एक महत्त्वाची वास्तू, एक महत्त्वाचं निर्माण कार्य श्रावस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थायलंड येथील बुद्धविहार, थाई बुद्ध विहार. थायलंडची समिती आहे. तर थायलंडच्या एका बौद्ध समितीद्वारा श्रावस्तीमध्ये ते जे जेतवण आहे, या जेतवनाच्याच अगदी बॅक साईडला एक थाई विहाराची निर्मिती केलेली आहे. या समितीचे जे प्रमुख आहेत ते आहेत बंकोट सिद्धिपोल महामोंगल काचाई. त्या विहाराचं नाव आहे महामोंगल काचाई, महामोंगल कायचाई. थायलंडच्या एका बौद्ध कमिटीद्वारे, त्या कमिटीचे जे प्रमुख आहेत उपासिका बंकोट सिद्धिपोल. बंकोट सिद्धिपोल तुम्ही क्रोमवर बघा, ह्या उपासिकेचा फोटो तुम्हाला मिळेल. बंकोट सिद्धिपोल यांच्या पुढाकारामध्ये महामोंगल कायचाई नावाने थाई विहाराची निर्मिती श्रावस्तीमध्ये करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर हे विहार आहे की ज्या विहाराचं दर्शन आपण सर्वांनी नक्कीच घ्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त श्रावस्तीमध्ये आपल्याला अंगुलीमाल गुफा पाहायला मिळते, अनाथपिंडक कुटी, श्रीलंका टेम्पल, बर्मी टेम्पल, थाई टेम्पल. अंगुलीमालाची गुफा सुद्धा श्रावस्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
त्याला कच्ची कुटी म्हणतात. अनाथ पिंडकाची पण एक कुटी तिथं पाहायला मिळते, त्याला पक्की कुटी म्हणतात. आणि श्रीलंका टेम्पल आहे, जापानी टेम्पल आहे, बर्मीज टेम्पल आहे, थाई टेम्पल आहे, अशा विविध बौद्ध राष्ट्रांचे टेम्पल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे एक श्रावस्तीचा एक इतिहास आपण या ठिकाणी बघितलेला आहे. आणि गंभीर उपदेश, भगवान बुद्ध कभी भी डायरेक्ट कभी उपदेश नहीं करते, इतना गूढ़ उपदेश कभी नहीं करते थे, कभी नहीं. लेकिन अनाथ पिंडक को ही भगवान बुद्ध ने इतना गूढ़ उपदेश किया. और एक बात तो ऐसी है कि जब अनाथ पिंडक उनके अंतिम समय में थे, मतलब मृत्यु को प्राप्त होने वाले थे, बीमार थे वो, तब भगवान बुद्ध ने, यानी भगवान बुद्ध का मुझे दर्शन हो ऐसा एक संदेश उन्होंने भेजा. तो उस समय सारिपुत्र, महामोग्गलायन और आनंद, ये तीनों लोग अनाथ पिंडक को मिलने के लिए गए. अनाथ पिंडक वो खटिया पे लेटे हुए थे, बीमार थे, वो मृत्यु को प्राप्त होने वाले थे. तो उस समय सारिपुत्र भंते जी ने अनाथ पिंडक को 4 आर्य सत्य का उपदेश किया था. 4 आर्य सत्य. बहुत ही धीर गंभीर होकर अनाथ पिंडक ने वो 4 आर्य सत्य का उपदेश सुना. और आखिर में ऐसा कहते हैं कि भंते, इतना गूढ़ उपदेश अभी तक मैंने सुना ही नहीं. आज पहली बार भगवान बुद्ध का मैंने ये 4 आर्य सत्य का उपदेश सुना, मैं बहुत धन्य हो गया. म्हणजे भगवान बुद्धांचा 4 आर्य सत्यांचा उपदेश त्याने शेवटी ऐकला. शेवटी तो पण त्याने कधीच ऐकला नव्हता. जेव्हा सारिपुत्र भंते त्यांना 4 आर्य सत्यांचा उपदेश करतात, तेव्हा अनाथ पिंडक हा म्हणतो की मी धन्य झालो की मला आज एवढा धीर गंभीर बुद्धांचा उपदेश ऐकायला मिळाला, मी धन्य झालो. त्याच्यानंतर मग त्याचा मृत्यू होतो. तर अशा प्रकारची कथा आहे. बाकी मग विशाखा आहे. विशाखाचे पण खूप मोठा इतिहास आपण सांगू शकतो. विशाखा, तिचं तर एवढा मोठा इतिहास आहे. तिचे अष्टशील उपवास व्रत आहे, 8 प्रकारचे वर, आणि तिच्या त्या सगळ्या कथा आहेत, है की नाही. शादी के बाद कैसा हो किया सब उन्होंने परिवार को, है की नाही. जैन धर्म में गई थी शादी के बाद हो. मग तिने आपल्या परिवाराला कसं, मग मिगार माता झाली, ही मिगार की माता बन गई, मिगार माता आहे ना. तर विशाखेची पण खूप मोठी स्टोरी आहे. एक PhDचा प्रबंध होऊ शकतो असा एवढी मोठी विशाखेची स्टोरी आहे. विशाखेची आमच्या एका भंतेजींनी केवळ विशाखेवर त्यांचे 1-1 तासांचे 8 प्रवचन आहेत. 8 प्रवचनं. कारण विशाखा संयुक्त म्हणून एक टीका ग्रंथ आहे, अठ्ठकथा आहे. विशाखा संयुक्त अठ्ठकथा आहे विशाखेची. तर त्यामध्ये विशाखेचं संपूर्ण चरित्र सांगितलेलं आहे. ही विशाखा 5 सौंदर्य गुणांनी युक्त होती. महिला जे असतात, महिला सौंदर्यप्रिय असतात महिला. तर प्रत्येक महिलांसाठी हा उपदेश आहे की ही विशाखा 5 प्रकारच्या सौंदर्य गुणाने युक्त होती. सौंदर्य गुणाने. हे जे आहे ना आपले डोळे, महिलांसाठी पहिलं सौंदर्य डोळ्याचं सौंदर्य असते. डोळे एकदम आकर्षक डोळे असतात महिलांचे. त्यानंतर तिचं हे जे नाक असते ना, ह्या नाकाचं सौंदर्य असते. हे जे दात असतात, ह्या दातांचं तिचं सौंदर्य असते. तिचं हे जे डोकं असते ना, डोकं, ते सौंदर्य असते. आणि तिची वाणी, तिचे शब्द, म्हणजे तिनं हॅलो जरी म्हटलं तरी पुढचा माणूस आकर्षित झाला जातो. हे 5 गुण आहेत महिलांचे. ह्या 5ही गुणांनी विशाखा युक्त होते. 5 सौंदर्य गुणांनी ती युक्त होते. 120 वर्ष जगली. 120 वर्ष जगली. आणि असं म्हणतात, इतिहासात सांगितलेलं आहे की जेव्हा विशाखा 80 वर्षांची झाली, जब 80 साल की हुई थी, 80 वर्षांची झाली तरी तिच्या डोक्यावरचा एक केससुद्धा पांढरा झाला नव्हता. गालावरती सुरकुत्या सुद्धा पडल्या नव्हत्या. एखाद्या 20 वर्षाच्या तरुणीला लाजवेल असं तिथं 80व्या वर्षी सौंदर्य होतं. एका तरुणीला लाजवेल. तिच्या मुली म्हाताऱ्या झाल्या होत्या. तर अशा प्रकारचा उपदेश. आणि इलाच उपदेश केला होता की प्रिय व्यक्ती दुःख देतात, प्रिय लोग दुःख देते, ऐसा उपदेश विशाखा बस वो बैठी हुई थी. तब एक दासी आई और उसको कहा कि विशाखा, आपकी जो प्रिय नातिन थी ना, नातिन, वो मर गई.
वो दुखी होती है। बैठे बैठे तो भगवान बुद्ध पूछते कि विशाखा अभी तो तू प्रसन्न थी, अभी क्यों दुखी हो गई? तो उसने कहा कि भगवान अभी मुझे संदेशा मिला कि मेरी जो नातिन है वो मर गई। तो भगवान बुद्ध कहते हैं कि विशाखा मुझे बता, इस पूरे श्रावस्ती नगरी में तेरे नातिन के उम्र की कितनी लड़कियां हैं? उसने कहा बहुत है भगवान, असंख्य है। तो ये सभी के सभी नातिन अगर मर जाती है तो तुझे दुख होगा? विशाखा कहती है नहीं भगवान, मुझे इतना दुख नहीं होगा। तो फिर तुझे तेरी नातिन के मरने का दुख क्यों हुआ? तो विशाखा ने कहा कि भगवान क्योंकि मुझे मेरी नात बहुत प्रिय थी। तब भगवान बुद्ध इसको कहते कि विशाखा पिए ही विपयोगो दुखो, कि प्रिय व्यक्ति का वियोग होना ये दुखदायक है। तो ऐसा उपदेश विशाखा को भगवान बुद्ध ने किया था। और बहुत सारे उपदेश है जो विशाखा को भगवान बुद्ध ने किए हैं। ये जो अष्टशील उपोषद व्रत जो है ना, ये अष्टशील इसकी वजह से शुरू हुआ है। अष्टशील उपासकांसाठी अष्टशील उपोषद, बहुत सालों तक अष्टशील था ही नहीं, सिर्फ पंचशील था और दशशील था। तो ये बीच का जो मार्ग है अष्टशील, इसकी वजह से शुरू हुआ है। क्यों? तो इसने भगवान बुद्ध को कहा कि वर्षावास के समय आप सभी चिंतन ध्यान मनन करते, तो हम क्या करें, हमको भी इस धम्म मार्ग में आगे चलने का मौका मिले। म्हणजे पंचशील तो पालन करते ही है, लेकिन उसके थोड़ा सा आगे जाए, धम्म मार्ग पर आरूढ़ हो जाए। तब भगवान बुद्ध ने इनको कहा था कि अष्टशील उपोष व्रत का हम पालन करें। अष्टशील उपोषद, तो जैसे अष्टशील में हम जब देखते हैं ना, सभी शील सेम ही है, लेकिन तीसरा शील चेंज हो जाता है। कामी सुमिच्छाचारा क्या है? ब्रह्मचारी व्रत। मतलब उस दिन आपको ब्रह्मचारी जीवन जीना, उपासकों के लिए विकाल भोजन नहीं करना है, नाचना गाना वादन करना, सुखदायक दर्शन लेना, माला गंध विलेपन धारण करना, जो भिक्षु जो होते उसकी तरह आपको जीवन उस दिन रहना है। तो बहुत से लोगों को पता ही नहीं चलता। जब हम याचना करते हैं ना, ओकास अहंग बनते ती शरणेन सह, बरोबर है, बनते मुझे 30 शरण के साथ, 30 शरणेन सह अट्ठांग समनागतम। ये जो शब्द है ना, इस शब्दों को समझना बहुत जरूरी है। अगर आप किसी को भी अष्टशील समझाएंगे तो इस शब्दों को समझाओ हमेशा, क्योंकि जब आप समाज में जाएंगे तो आपको ये उपदेश करना ही है अष्टशील के लिए। तो ये दो शब्द हमेशा समझाओ, अट्ठांग समनागतं उपोसत शीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ में बनते। अट्ठांग समनागतं मतलब अट्ठांग, अट्ठ अंग, 8 अंग वाला अट्ठांग, समनागतं। अभी ये शब्द जो है ना, ये शब्द अगर समझ में आ जाए तो अष्टशील क्या है ये भी आपको समझ जाएगा। अष्टशील समनागतं, समना शब्द का होता एक्चुअली मालूम है कि हमारे पास जो भी वंदना की किताब है ना, तुम्हारे पास जो भी होगी, किसी भी किताब में इस शब्द का अर्थ दिया ही नहीं है। देखो आप, किसी भी किताब में नहीं है। समनागतम मतलब क्या है? क्या समनागतम शब्द का अर्थ क्या है? किसी भी किताब में नहीं है, किसी को सुझा भी नहीं, अरे ये शब्द का अर्थ तो लिखना चाहिए, नहीं लिखा गया है। समनागतम शील है ये। समनागतम मतलब समना मतलब श्रमण, समना मतलब श्रमण, और गतंग मतलब जाने वाला, जाना, जाणे। समनागतंग म्हणजे श्रमणांकडे घेऊन जाणारा, श्रमण जीवनाकडे घेऊन जाणारा समनागतंग। अट्ठांग समनागतंग म्हणजे हे जे श्रमण जीवन आहे आपलं, हे भिक्षू जीवन, या भिक्षू जीवनाकडे हळूहळू घेऊन जाणारा समनागतंग। उपोसत शीलं, उपोसत का भी अर्थ नहीं बताते ये शब्द का अर्थ। उपोसत क्या है? उपोसत, उपोसत यानी क्या? उप इसका मतलब होता है आधा, सत यानी पवित्र है ना, सत का मतलब होता है पवित्र, मतलब अभी तक पूरा नहीं हुआ हो, कम से कम आधे रास्ते तक, उस पवित्र मार्ग के आधे रास्ते तक हमें लेके जाता है, ये उपोसत है, ये है अष्टशील। तब उसको लोग उपवास समझ लेते हैं या फिर कोई कर्मकांड समझ लेते हैं। भगवान बुद्ध ने कहा है कि जिस तरह एक भिक्षु जीवन जीता है, बिल्कुल उसी तरह आपको जीवन जीना है। शिरोमुंडन करने की जरूरत नहीं है, ये पहनने की जरूरत नहीं है, फिर भी आप भिक्षु की तरह जीवन जी सकते हो। समनागतंग श्रमण जीवन की तरफ लेके जाने वाला हो आपके। तो जैसा आप उसका पालन करेंगे
तो धीरे 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 आप श्रमण जीवन की तरफ जाएंगे, है ना। सीधा सीधा तो आपके मन में उत्पन्न होगा नहीं ना, श्रमण जीवन मुझे जीना है। तो इसीलिए अष्टशील उपोषण व्रत बड़ा महत्वपूर्ण है। तो ऐसा रिलीवेंस है। तो इस तरह से आपको लोगों को समझाना है कि अष्टशील उपोषण व्रत होता क्या है, पवित्र। तर अशा प्रकारे सर्व आपण एक शॉर्ट इतिहास आहे श्रावस्तीचा।